आणि सर्व संघमालक सर्व खेळाडू मित्रांचं पुन्हा एकदा साईराज प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक असं स्वागत आहे। आता काही क्षणातच मात्र आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे वळायला सुरुवात करतोय। दोन सेमीफायनलचे सामने अजूनही बाकी आहेत, ज्यामधून मात्र आपण शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून निवडले गेलेले 16 संघ त्यापैकीची मात्र आता ही शेवटची सेमीफायनल असेल। आणि यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर आपण इंटर साईराजची सेकंड सेमीफायनल बघणार आहात आणि त्यानंतर दोन मेगा फायनलचे सामने म्हणजे शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या अंतर्गत मात्र जे 16 संघ होते त्यातून आता मात्र बाकीच्या 14 संघांना मागे टाकत मात्र दोन संघ जे मेगा फायनल गाठणार आहेत त्यापैकीचा एक संघ निवडला गेलाय आणि ज्यामध्ये मात्र मेगा फायनल गाठलेली आहे ती शिवडीची श्री लक्ष्मी माता या संघाने अगदी आज स्थानिक संघाला मागे टाकले। जय माता दी स्पोर्ट्स क्लब पराभूत ठरला पहिल्या सेमीफायनल मध्ये आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर आता हा शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र आलेले दोन संघ शिवडीचा सम्राट आणि सत्वाची माऊली या दोन टीम मध्ये हा उपांत्य फेरी क्रमांक 2 चा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत। तर या संध्याकाळची सुरुवात या कमेंट्री बॉक्स मधून करत असताना आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, त्या गणपती बाप्पाला वंदन करून आज मात्र या अंतिम रजनीची आपण सुरुवात करूया। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे, देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आणि आपल्या शिवडीच्या नवदुर्गा मातेला आज शेवटच्या रजनीमधून मात्र तिला वंदन करून मात्र आज या संध्याकाळची सुरुवात या रजनीची सुरुवात आपण करूया। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, शिवडीच्या नवदुर्गा मातेचा। आणि बघा देवीचं नाव घेतलं आणि महाकाली प्रतिष्ठानचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विनयजी पांडे साहेब आणि त्यांचे सुपुत्र शिवमजी पांडे यांचं या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती शुभागमन होते। पांडेजी आपलं सर्वप्रथम तर साईराज क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत चालू असलेल्या सेमीफायनल दरम्यान आपण उपस्थित राहिलात तर संध्याकाळच्या सत्रात आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि दोन नावाजलेली मंडळ आपल्या शिवडी परिसरातली बघा मंडळ आपण जर पाहिलं तर 16 होती, परंतु त्या 16 मधली आता शेवटची 2 राहिली आहेत आणि त्यामधून अजून एक मंडळ जे ऑलरेडी क्वालिफाय झाले मेगा फायनल साठी ते मंडळ म्हणजे शिवडीची श्री लक्ष्मी माता, म्हणजे आपल्या म्हाडा परिसरातील एक टीम जी ऑलरेडी फायनल साठी क्वालिफाय झाली आणि दुसऱ्या बाजूने आता या दोन टीम मध्ये ही लढत असणार आहे। एका बाजूला सत्वाची माऊली म्हणजे आपल्या भंडारी चाळीचा एक संघ आहे आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर आपल्या लोहर चाळीचा संघ म्हणजेच शिवडीचा सम्राट। बघूया आता यामध्ये विजय कोणाचा होतोय, काय घडतंय काय बिघडतंय, कोणाची जीत होते कोणाचा पराभव होतोय। संध्याकाळचं हे सत्र आहे, अगदी लाईट्स मध्ये आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला एक वेगळा झगमगाट आपण पाहायला मिळतोय। अगदी साऊंड माइंडचे आमचे सर्वेसर्वा योगेशजी रोगे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आपण जर पाहिलं तर गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला अधिकाधिक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। एक वेगळी उंची स्पर्धेने गाठलीच आहेत, परंतु इथूनही पुढे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची उंची अजूनही वाढत जाणार आहे। आणि आज या संध्याकाळच्या सत्रातला मात्र थर्ड सेमीफायनलचा सामना काही क्षणातच आपल्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। एका बाजूला टॉस मात्र जिंकलाय तो सत्वाची माऊली म्हणजेच भंडारी चाळ संघाने आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात मात्र शिवडीचा सम्राट आपल्या शिवडी कोर्टाजवळील मात्र आपण जर पाहिलं तर लोहार चाळीच्या आसपासले सर्व खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहेत। श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल। तर स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये आपण जर पाहिलं तर अंतिम विजेत्या संघाला रोख रकमेसोबत एकमेव असा साईराज प्रीमियर लीग विजेता चषक आणि त्याचबरोबर उपविजेत्या संघाला आपण जर पाहिलं तर फक्त रोख रकमेचं पारितोषिक आहे। स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की तुम्हाला जिंकायचं तर तुम्हाला तुमचं सर्वोत्कृष्ट द्यायचंय आणि त्यासाठी तुम्हाला एकच ट्रॉफी मिळणार। जर तुम्ही मेगा फायनल पर्यंत जरी पोहोचला तरी ती ट्रॉफी तुम्हाला मिळणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला ती मेगा फायनल ही जिंकावी लागेल। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मालिकावीरासाठी आकर्षक वॉशिंग मशीन आहे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक असे 32 इंचाचे स्मार्ट LED टीव्ही आहेत। उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा मात्र एक 32 इंचाचा स्मार्ट LED टीव्ही भेटवस्तू म्हणून दिला जाणार, अशी बरीच बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत। आणि आज आमच्या समवेत एम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा प्राध्यापक सन्माननीय प्रोप्रायटर रमाकांत गायकवाड सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत।
साईराज कला क्रीडा महोत्सव साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण जर पाहिलं तर गेली 8 पर्व आणि हे 9वं पर्व निरंतर मात्र या क्रिकेट स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या सर्व सहप्रायोजकांनी, आमच्या प्रायोजकांनी, आमच्या पुरस्कर्त्यांनी, आमच्या बक्षीसदात्यांनी. कारण आमचं साईराज मित्र मंडळ जर पाहिलं तर एक प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतं की रक्तदान शिबिर घेऊया, चित्रकला स्पर्धा घेऊया, कॅरम स्पर्धा घेऊया, त्याचबरोबर आपण बुद्धिबळ स्पर्धा घेतली आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना म्हणजे जोडूयात एक नातं रक्ताचं क्रिकेटशी या संकल्पनेवर आधारित गेली कित्येक वर्ष आपण या शिवडी परिसरातील मात्र हा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा विश्व चषक जरी म्हटलात ना तरी वावगं ठरणार नाहीये. तर अशी एक भव्य दिव्य मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात आणि आज आपल्या व्यासपीठावरती मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन महाकाली प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विनयजी पांडे साहेब आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर त्यांचे सुपुत्र शिवमजी पांडे आणि आज एम इन्स्टिट्यूटचे प्रोप्रायटर सन्माननीय प्राध्यापक रमाकांत गायकवाड सर त्या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित राहिले. दोन्ही मान्यवरांचं आज आम्ही साईराज प्रीमियर लीग SRPL 2025 पर्व 9 मध्ये सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. आज शेवटचा टप्पा या स्पर्धेचा गेली 4 महिने घेतलेली मेहनत आणि त्या 4 दिवसांसाठी या 4 महिन्यांच्या मेहनतीचं फळ आज मात्र आपल्याला मिळणार आहे. गेले 3 दिवस अतिशय यशस्वीरित्या या स्पर्धेचे पार पडलेत आणि हा शेवटचा दिवसही अगदी वेळेत मात्र संपन्न होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचेच या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करतोय. चला तर मात्र पंचांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. पंचांसाठीच मात्र हा सामना थोड्या वेळासाठी आपण थांबवला होता कारण चहापानाची वेळ मात्र पंचांना दिली गेली होती. आता मॅच ऑफिशियल अजित निकम सर आणि अजित निकम सरांसोबत मैदानाच्या आतमध्ये मात्र आता आमचे दुसरेही पंच दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. तर दोन्ही पंचांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण मैदानावरती स्वागत करूया. सत्यजित कदम सर आपल्या सोबत आहेत आणि अजित निकम सर आपल्या सोबत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील 2 दिग्गज पंच गेली 20 ते 25 वर्ष ज्यांनी मात्र क्रिकेट खेळलं आणि क्रिकेट जगलं आणि नुसतं क्रिकेट खेळलं नाही तर आज सध्याच्या घडीला मात्र अंपायर्सच्या भूमिकेत आपण त्यांना मोठमोठ्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धेमधून पाहत असता असे अजित निकम सर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यासोबत सत्यजित निकम. तर दोन्ही पंचांचं हार्दिक स्वागत. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी 3 वेगवेगळ्या अँगलने या स्पर्धेचं हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत केलं जाणार क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. एक मानाची, एक अभिमानाची, एक प्रतिष्ठेची, एक स्वाभिमानाची आणि तुम्हा आम्हा सर्वांची आवडती हक्काची स्पर्धा म्हणजे साईराज प्रीमियर लीग 2025च्या 3ऱ्या सेमीफायनलला आता मात्र आपण सुरुवात करत आहोत. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू इथे मात्र सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर ओमकार आणि प्रथमेश आहे मैदानाच्या आतमध्ये आणि समोर गोलंदाजी करण्यासाठी आपण जर सध्या पाहिलं तर हर्ष. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आता संध्याकाळच्या या रजनीचा श्री गणेशा आणि या वेळेला मात्र सरळ चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि हा पहिला धक्का लागतोय. सत्वाची माऊली टीमला फलंदाज बाद SRPL विकेट आली आहे. परतलेलं पाहिलं पहिलीच विकेट मात्र इकडे आलेली आपण बघतोय. आउट होऊन माघारी परतला तो फलंदाज प्रथमेश ओमकार आणि आता मात्र साईराज 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चोरट्या धावेच्या प्रयत्नात अगदी या प्रकाशझोतामध्ये धावांची चोरी करायचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून. तो प्रयत्न मात्र फसलाय आणि प्रथमेश तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पहिला विकेट, कोणती धाव नाहीये. इथे मात्र पंचांचा निर्णय जाणून घेऊया. विचार विनिमय पूर्वकच निर्णय दिला गेला जाईल आणि इथे मात्र पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून डाऊन दी लेग साइड जाणाऱ्या चेंडूला मात्र या वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे दंडित केले गेले. ओहो, फिरकी पहा. इथे मात्र रॉंग वन हाताळला गेला होता आणि जरा सांभाळा एकमेकांना सांभाळा. धक्काबुक्की करू नका. रुको जरा, सबर करो.
पुन्हा एकदा मात्र रॉंग वन हाताळला गेला होता. एक गुगली पाहायला मिळते. फलंदाजांपेक्षा क्षेत्ररक्षकच मैदानात धावतायत जास्त. धाव घ्यायचं काम फलंदाजांचं आहे, परंतु इथे धावा कोण घेत आहे तर क्षेत्ररक्षक. आठवा तो कालचा दिवस, आठवा ती कालची रात्र. काय बॅटिंग केली होती, काय परफॉर्मन्स दिला होता सत्वाची माऊलीने. आणि आज समोर मात्र जर पाहिलं तर शेवडीचा सम्राट आहे, एक नावाजलेला संघ आहे. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. मेगा फायनल गाठायची असेल तर आपलं 100 नव्हे तर आपलं 200% तुम्हाला द्यावं लागेल. एक महत्वपूर्ण मॅच, डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोची परिस्थिती. इथे मात्र कोणती संधी नाहीये. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा बॉल हाताळला जातोय. हा बॉल मात्र फलंदाजांना कळणं थोडंसं अवघड होऊन बसलंय. जबरदस्त बॅटिंग या वेळेला आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु आता मात्र फलंदाजांना गोलंदाजाने बांधून ठेवलंय आणि लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि एक गडी बाद, 4 धावा स्कोर कार्ड वरती. बघा इथे आज दोन्ही बाजूचे फॉलोअर्स आलेले, दोन्ही बाजूचे फॅन्स झालेले, दोन्ही बाजूचे चाहते आलेले आहेत. सत्वाची माऊलीसाठी काही लोक आली आहेत, तर शिवडीचा सम्राट कडून काही लोक आली आहेत, तर काही अजित निकम सरांचे फॅन आहेत, काही आमच्या डीजे छोटूचे फॅन आहेत, काही आमच्या या स्पर्धेचे फॅन आहेत. हो पुन्हा एकदा मात्र लेग ब्रेक पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली जाते. प्रवीण आलाय गोलंदाजी मार्क वरती सध्या. नवीन ओव्हरची सुरुवात करतोय डॉट बॉलने. स्टेप आउट झाले, फसवलंय आणि इथे मात्र पंचांचा निर्णय मात्र जाणून घेऊया. व्हाईट बॉल आहे आणि त्यावर मात्र झालाय यष्टीचित. शक्य आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. तसं मात्र आपण कालही पाहिलं होतं. सत्वाची माऊली या संघाच्या माध्यमातून गोलंदाजीच्या जीवावरती मात्र तो आपला हातातून गेलेला सामना त्यांनी जिंकला होता. आज रिव्ह्यू मागितलाय की स्टंपिंग साठी हात पुढे पकडलाय का बॉल हे पाहायचंय आता मात्र पंचांना. परंतु आपण चर्चा मात्र या ठिकाणी करत होतो की कालचा दिवस आणि अगोदर झालेल्या मॅचेस खूप काही पाहायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. जसं आपण पाहिलं होतं की मोठ्यातली मोठी धावसंख्या ही ते चेस केली गेली, तर छोट्यातली छोटी धावसंख्या ही ते मात्र डिफेंड केली गेली. आणि त्यामुळे म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि नो बॉल आहे आणि बॅटर नॉट आउट आहे, तर हा निर्णय जो आहे तो सत्वाची माऊली या संघाच्या बाजूने लागलेला आहे. बॉल शिरन मिळेल. धन्यवाद. स्टेप आउट झाले. परत एकदा मात्र बॅट आपल्याला लावली. अगोदर वाचले परंतु आता नाही. पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. मेगा फायनल गाठायची आहे. साईराज प्रीमियर लीग विजेतेपद पटकावायचं आहे. प्रत्येक संघ या ठिकाणी मात्र त्यासाठीच मात्र या मैदानावरती आला होता आणि प्रत्येकाला इथे मात्र ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची आणि तुम्हा आम्हा सर्वांची हक्काची स्पर्धा जिंकायची होती. परंतु आज मात्र आता 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यामधून शिवडीची श्री लक्ष्मी माता ऑलरेडी मेगा फायनल साठी क्वालिफाय झालाय आणि या 2 टीम मधून जो कोणी जिंकेल तो संघ मात्र मेगा फायनल गाठेल.
साईराज कला क्रीडा महोत्सव 2025 सीझन 9 आपण पाहत आहात. हे 9वं संस्करणीय स्पर्धेचं हे 9वं पर्व ज्याच्यावर आहे आपल्या सर्वांनाच गर्व. पुन्हा एकदा फिरकी बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आणखीन एक विकेटचं पतन. खेळाडू बाद. बल्लेबाज पर गए ठंडे. आज का दिन है संडे और हमारी ये मैच देख रहे हैं हमारे सम्माननीय अतिथि विनय पांडे सर. आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. रिव्ह्यू मागितलाय, मागणी केली आहे टीव्ही अंपायर कडे. हायकोर्टातून निर्णय मात्र आता सुप्रीम कोर्टाकडे आलाय. बघूया काय निर्णय येतोय. And clear decision, batter out. काय रंगरंग खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले 3 दिवस आम्ही पाहतोय. प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त आणि उत्कंठवर्धक हा सामन्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र हा प्रतिसाद लाभलाय. त्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. फक्त एक विनंती आहे की जरा रेलिंग्स वरचे हात काढून आपण थोडंसं मागे उभं राहायचंय. धन्यवाद. 5 वर 4. या वेळेला मात्र टॅप केलाय. कर्णधार मात्र या वेळेला आपल्या टीम साठी लढतोय, झगडतोय, झुंज देतोय, फाईट करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. मला वाटतं या फलंदाजांना कुठेतरी प्रोत्साहनाची गरज आहे. त्यामुळे इथे सत्वाची माऊलीसाठी कोण कोण आले एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज पब्लिक कमी आलेली दिसते. फक्त 2 रन प्रवीणने खर्च केले. काय गोलंदाजी केली आहे बघा. 6 धावा आहेत आणि 4 विकेट्स आहेत. यातल्या धावा कोणत्या आणि विकेट कुठले तेच कळणं झाले. 3 विकेट्स पटकावले प्रवीणने. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. शिवडीचा सम्राट आणि शिवडीचा सम्राट साठी जरा कोण कोण आले त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. इथे काय काय प्रेक्षक आहेत दोन्ही बाजूने टाळ्या वाजवतात कळतच नाहीये. ओ परंतु ते जे दोन्ही बाजूने टाळ्या वाजवणारे प्रेक्षक आहेत ना ते साईराज प्रीमियर लीगचे चाहते आहेत. त्यामुळे आपल्यासाठी जरा सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. व्हाईट बॉल आलाय. आता मात्र हळूहळू धावसंख्या पुढे सरकू लागलेली आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हेही तितकंच खरं आहे. पुन्हा एकदा मात्र आतमध्ये वळवलाय बॉल. चांगली फिरकी पाहायला मिळतीये. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर घरकन फिरलाय आणि सरळ जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू शिल्लक. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, हेही तितकंच खरं मानलं गेलंय क्रिकेटमध्ये. या वेळेला मात्र चांगला टॅप पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती साईराज. आज या साईराज प्रीमियर लीग वरती साईराजचा अधिकार आहे का पाहूया. आपलं अधिराज्य गाजवू शकेल का. अरे तो साईराज आहे आणि हा राज आहे. राज करणार आहे का मैदानावरती हे पाहायचंय. स्ट्राईक वर राज आहे, नॉन स्ट्राईक वर साईराज आहे. दोघेही राज करतील का आज या मैदानावरती हे महत्वाचं आहे. इथे मात्र बघा थोडस गोंधळले होते, डबल माइंड झाले होते. 4 बॉल आणि 9 धावा, 4 विकेट.
आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या मात्र आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचणार आहे. 10 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडू. बघा आता मात्र आपण जसं म्हटलंय ना की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट इज अ गेम ऑफ ब्युटी. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा एक सभ्यतेचा खेळ आहे. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. मैं यहाँ पे किसी के फट्टे में टांग अडाने के लिए नहीं आया, राज करने के लिए आया. हेच सांगतोय राज आणि साईराज मैदानाच्या आतमध्ये. 4 गडी बाद 11 धावा. 1 टू गोचा इशारा. अजित निकम सर, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचे महागुरु आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र ओव्हरथ्रो झालाय. धावा 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 आणि धावांसाठी केली जाणारी धावा धाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये. शेवटची ओव्हर शिल्लक 4 धावांच्या सरासरीने पहिल्या 3 ओव्हर मध्ये 4 गडी बाद 12 धावा स्कोर कार्ड वरती. बघा ही शिवडीची, ही साईराज प्रीमियर लीगची क्रिकेट वेडी, क्रिकेट प्रेमी जनता मैदानाच्या आतमध्ये मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकता श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. प्रेक्षक आणि प्रेक्षक बघा, जितके पुरुष वर्गातील प्रेक्षक इकडे आहेत तितक्याच महिला वर्गातील प्रेक्षक सुद्धा इथे आहेत. हीच ओळख आहे साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 ची. शेवटची ओव्हर घेऊन आलाय मयूर. राज आणि साईराज. पहिला बॉल खोदून काढलाय आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती मात्र एकच रन मिळेल. काय घडत मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. बघूया आता मात्र हा प्रयत्न कोणाचा यशस्वी होणार आहे. सत्वाची माऊली की शिवडीचा सम्राट. अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या डावाचा खेळ आहे. शेवटचे 4 बॉल फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. स्टेप आउट झालेत. या वेळेला मात्र बॉल माघारी परतलाय आणि तिकडे मात्र ओव्हरथ्रो झालाय. 1 नाही 2, 2 नाही 3. एका धावेला कन्वर्ट दुसऱ्या धावेमध्ये करण्याचं काम इथे मात्र आज केलंय आणि 2 धावांची वाढ संघाच्या धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन होतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जयसिंग अप्पा भोसले साहेबांचं व्यासपीठावरती स्वागत करूया. आणि सोबतच ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मित्र दिलीप भाई गवस यांचं सुद्धा आज साईराज प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष सोनेरी स्वागत. एक अटीतटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले आणि फलंदाज फलंदाज बाद 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 बाद. विकेटचं पतन. विकेट आली आहे. येस, व्हाईट बॉल आहे की नाही हे जाणून घेऊया. व्हाईट बॉल तर नाहीये आणि रिव्ह्यूही घेतलेला नाहीये. चला आता मात्र 16 वर 5 शेवटचा 1 बॉल या इनिंगचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. SRPL 2025 पर्व 9 नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. फाईट करावी लागेल आता मात्र सत्वाची माऊलीला.
शेवटचा बॉल बघूया किती धावा येत आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थ्रो मात्र स्ट्राईक एंडला केला गेलाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि ते मात्र आता नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट आली आहे. 2 धावा आल्या शेवटच्या बॉल वरती आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र 18 धावा आणि जिंकण्यासाठी 7वी माऊली या संघाच्या विरोधात आता मात्र शिवडीच्या सम्राट संघाला गरज आहे ती 19 धावांची. 19 रन्स टू विन. अमृतनगरच्या राजाची स्वारी आली. अमृतनगरच्या राजाची स्वारी आली. अमृतनगरच्या राजाची स्वारी आली. तसेच शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय उपशाखा प्रमुख संदीपजी कांबळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि तसेच बबनजी साळगावकर साहेब त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत आज आमच्या साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत करून मात्र आता या मॅचच्या सेकंड इनिंग कडे आपण वळणार आहोत. 19 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे शिवडीचा सम्राट आणि त्यांच्या विरोधात मात्र 7वी माऊली. एका बाजूला लोहार चाळ आणि दुसऱ्या बाजूला भंडारी चाळ. पहिलाच बॉल स्वीप केलाय. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये हर्ष आणि प्रवीण. चांगली सुरुवात करतोय. एकेरी आणि दुहेरी धावा तिथे घ्यायच्याच आहेत. दुहेरी धाव घेणे या मैदानावरती तितकं सोपं नाहीये परंतु आज तेही करून दाखवले बॅटर्स लोकांनी. मगाशी आपण जसं पाहिलं की त्या आपल्या 2 छोट्या मुलांनी युवराजनी आणि हर्षूनी पहिल्यांदा 2 धाव घेतली मला वाटतं या 3 दिवसांमध्ये आणि त्यानंतर 2 धावा कशा घ्यायच्या ना त्या लहान पोरांनी या मोठ्या खेळाडूंना शिकवलं. पुन्हा एकदा मात्र इथे अपील केली आहे आणि रिव्ह्यूची मागणी रिव्ह्यू मागितलाय. सत्यजित कदम सर मात्र या ठिकाणी मात्र त्याची मागणी करतायत. पुन्हा एकदा मात्र हा निर्णय हायकोर्टातून सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे आमचे तिसरे पंच रोहनजी दोंदे याची पडताळणी करतील. श्री साई स्पोर्ट्स वरती मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. हृदयाचे ठोके मात्र वाजू लागलेले आहेत. हा संपूर्ण सेटअप आपण जो पाहताय या सर्व LED स्क्रीन्स आपण बघता ही विद्युत रोषणाई आपण पाहताय. तर बॅटर आउट. त्यासाठी मात्र आमच्या आयोजन समितीला नेहमीच सहकार्य करणारे साऊंड माइंडचे आमचे बंधुतुल्य मित्र योगेश रोगे त्यांचं सर्वप्रथम तर आम्ही खूप सारा आभार या ठिकाणी सातत्यपूर्ण व्यक्त करणार आहोत. उल्हास पॅकरचे सर्वे सर्वा उल्हासजी गोवेकर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक 32 इंचाचा स्मार्ट LED टीव्ही दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजाला सुद्धा 32 इंचाचा एक स्मार्ट LED टीव्ही दिला जाणार आहे. सिद्धेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय. स्वीट साम फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. डेड बॉल. चला एक सिंगल अजून घेण्याचा प्रयत्न होता इथे मात्र आता बघा पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली आहे फलंदाजांना. 7वी माऊली. आज मात्र एका बाजूला शिवडीचा सम्राट आहे म्हणजे एका बाजूला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र भवानी मातेचा आशीर्वाद आहे. एका बाजूला 7वी माऊली आणि दुसऱ्या बाजूला शिवडीचा सम्राट आहे. बघूया आता मात्र काय घडते काय बिघडते. आज रविवारचा दिवस संध्याकाळची 3री मॅच आपण बघताय
आणि या दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर 2-1 अशी मात्र परिस्थिती आहे या मॅचची. पाठलाग मात्र करायचा आहे तो 19 धावांचा. आणि आपले स्थानिक शाखा प्रमुख सन्माननीय हनुमंत बैजू हिंदुळे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मात्र आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 मध्ये. सिद्धेश पुन्हा एकदा स्ट्राईक वर. पुन्हा एकदा मात्र बॅक ऑफ द हँड रिलीज केलेला बॉल. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे या बॉलरची. आपण सरळ हाताने गोलंदाजी करतो परंतु हा बॉल मागच्या बाजूने म्हणजे पामचा जो बॅकहँड आहे बॅकहँड मधून मात्र या बॉलला हाताळलं जातं. आणि मग तिथून आता मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद आणि संघाची धावसंख्या मात्र झाली ती 4. म्हणजे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अगदी एक चांगलं क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती अनुभवायला मिळू शकतं. म्हणजे दोन्ही बाजूने चांगली फाईट केली जाते. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर त्यांचीही धावसंख्या 4च होती आणि आता सुद्धा धावसंख्या 4च आहे. ओ परत एकदा मात्र चेंडूला वळवलंय. चपळता चतुराई चालाकी इथे मात्र तुम्हाला दाखवावी लागेल. इथे मात्र इतक्यात सहजासहजी मात्र हार मानून तुम्हाला चालणार नाहीये. शेवटपर्यंत लढावं लागेल, झुंजावं लागेल, फाइट करावी लागेल. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. सहा धावा सध्या स्कोर कार्ड वरती. थोडासा शांत आणि संयमी खेळ करतायत परंतु शिवडीचा सम्राट संघाला आक्रमकता ही माहिती आहे की कशी सादर करायची, कधी सादर करायची, हाऊ टू डू, वेन टू डू आणि व्हॉट टू डू. हे कसं आहे ते तुम्हाला ते आता मगाशी सुद्धा कळालं असेल. आमच्या आयोजन समितीने सकाळी जे काही ठरवलं ते अगदी वेळेत पूर्ण केलं. आणि नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा इथे मात्र आलेला आपल्याला बघायला मिळतोय. सामन्याचं समीकरण मात्र बदलत आहे. बघूया आता मात्र थोडंसं लक्ष टाकूया स्कोर कार्ड कडे. कारण 1.2 चेंडू नंतर म्हणजे या दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 8 धावा आणि 16 बॉलचा खेळ शिल्लक 11 धावांची गरज. सचिनच्या या बॉलवरती मात्र प्रवीण, आज प्रवीण कडून मात्र बघा काय शक्कल लढवली जाते. सिंगल डबलने मात्र एक शांत आणि संयमी आणि एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय प्रवीण आणि सिद्धेश. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल जरूर केला गेलाय परंतु प्रवीणला या मैदानावरती कसं खेळायचं याचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मैदान जरी छोटं असलं तरी आयोजन मोठं आहे आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, एक मानाची स्पर्धा आहे. अगदी प्रत्येक शिवडीकराला ही ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करायचा असतो आणि इथे मात्र थ्रो चुकीच्या ठिकाणी केला गेलाय, गलती से मिस्टेक. परंतु इथे मात्र आता या प्लॅटफॉर्मवर येऊन या लेवलला येऊन तुम्ही जर चुकी कराल तर त्या चुकीला माफी नाही. सिंगल आली आहे आणि धावसंख्या झाली आहे ते मात्र 1 गडी बाद 11 धावा. पाच चेंडू आणि 4 धावांवर प्रवीण आहे तर 5 चेंडूत 5 धावांवरती सिद्धेश बॅटिंग करतोय. सूचित केलाय यावेळेला प्रयत्न एका धावेचा तर होता परंतु आता मात्र सत्वाच्या माऊलीचे खेळाडू सुद्धा आपले पूर्णतः एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, जद्दोजहद केली जाते इथे मात्र हा सामना जिंकण्यासाठी. कारण त्यांना हे माहिती आहे की इथे जर आपण जिंकलो तर आपण मेगा फायनल मध्ये पोहोचू शकतो परंतु इथे जर आपण येऊन हरलो तर आतापर्यंत मागील 3 दिवसांमध्ये केलेली मेहनत, त्या मेहनतीवर मात्र पूर्णतः पाणी फिरून जाईल. त्यामुळे मेगा फायनल जर गाठायची असेल तर करो वा मरोची स्थिती आहे, डू ऑर डाय सिच्युएशन आहे, जिंकू किंवा मरू. हा प्रयत्न मात्र इथे सुरू आहे मेगा फायनल गाठण्यासाठी.
चला तोपर्यंत आपण इंटर साईराच्या पुढील 2 टीमला टॉस साठी रेडी राहण्याची विनंती करतोय. आपल्या उपस्थित मान्यवरांकडून मात्र तो टॉस केला जाणार आहे. त्यामध्ये आपली सेकंड सेमीफायनल इंटर साईराची होणार आहे. ओमकार फायटर्स आणि ओम साई चॅलेंजर्स या 2 टीम मध्ये दोन्ही टीमने टॉस साठी मात्र व्यासपीठावरती रेडी राहायचंय, किंवा मला वाटतं मला आपला हा पुढचा टॉस जो आहे तो मैदानात करायचा आहे. तर दोन्ही टीमने मैदानामध्ये जाण्यासाठी लाईनअप करून घ्या. ही मॅच संपल्यानंतर आपण रेडी राहा. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित असेल. वन टू गो. शेवटचा बॉल आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. परत एकदा मात्र एक्स्ट्रा रन्स मिळतील आणि मॅच समीकरण मात्र या बॉल सोबत पूर्णतः बदललं आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल आणि त्यावर मात्र 1 धाव, अशा एकंदरीत 2 धावा या बॉलवरती येणार आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र हा बॉल एकदा पुन्हा हाताळावा लागेलच, परंतु धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवरती. 6 धावांची गरज आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा बॉल मात्र अगदीच ऑप्शनच्या बाहेर हाताळायला गेलाय. आता मात्र बॉल शिल्लक राहिले 13, धावा झाले 14 आणि गरज आहे ती 6 आणि आता मात्र 5. मान्यवर मात्र उपस्थित राहत आहेत एका मागोमाग एक. आता या शेवटच्या रजनीमध्ये मात्र मान्यवरांची मोठी मांदियाळी आज आपल्या साईराज प्रीमियर लीग 2025च्या व्यासपीठावरती उपस्थित राहताना आपण पाहणार आहोत. आणि दरम्यान मात्र सिद्धेशची विकेट, इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु मला वाटतं पंचांचा निर्णय स्ट्रायकिंग अंपायर कडून आम्हाला कळवावं लागेल. नक्कीच आउट आहे की नाही. येस, बॅटर आउट. व्हाईट प्लस आउट. धावसंख्या 15, म्हणजे जवळपास शिवडीचा सम्राट या संघाचा आता पारडं थोडस हळूहळू जड होताना दिसतंय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पकड मजबूत केली आहे. 13 बॉल आणि फक्त 4 रनची गरज आहे. सत्वाची माऊली संघाने सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला, परंतु अतिरिक्त धावा या मॅच मध्ये खूप जास्त प्रमाणात खर्च केल्या गेल्या आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना माघार घ्यावी लागते. परंतु आतापर्यंत तरी खूप चांगली फाईट केली होती मागील 2 दिवसांमध्ये. आणि मातोश्री कन्सल्टन्सीचे सन्माननीय सर्वे सर्वा आमच्या मंडळाचे हितचिंतक सल्लागार आमचे मार्गदर्शक श्री प्रमोदजी बामणे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. साईराज मित्रमंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वाच्या अंतिम दिवसाकरिता
मान्यवरांची मांदियाळी आपल्या साईराज मित्रमंडळाला आज लाभलेली आहे. मंडळास अनमोल असे सहकार्य करणारे एम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा श्री रमाकांत गायकवाड सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 205 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले, तसेच शाखा क्रमांक आणि 207 त्याचबरोबर आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या विभाग क्रमांक 11 चे सन्माननीय विभाग प्रमुख सन्माननीय श्री आशिषभाई चेंबूरकर साहेबांचे या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र आपण सन्माननीय आशिषभाई चेंबूरकर यांचं व्यासपीठावरती स्वागत करूया. भाई आपलं सहर्ष स्वागत आहे. साईराज कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत मात्र या ठिकाणी साईराज प्रीमियर लीग 2025 दरम्यान मात्र हा क्रिकेटचा एक अद्भुत असा नयनरम्य सोहळा आपण गेले 4 दिवस रंगताना बघतोय. आणि आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज आपल्या शिवसेना विभाग क्रमांक 11 चे सन्माननीय विभाग प्रमुख आशिषभाई चेंबूरकर यांचं व्यासपीठावरती शुभागमन होतंय. भाई आपलं हार्दिक स्वागत. आणि दरम्यान हा सामना आता मात्र पूर्णतः आपण जर पाहिलं तर शिवडीचा सम्राट या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. त्यामुळे डीजेला विनंती आहे, मगाशी आपण जे गाणं वाजवलं ना, भाऊ माझा सम्राट, जरा रेडी ठेव. बघा एक रन मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि मला वाटतं हा सामना जिंकलेला आहे. शिवडीचा सम्राट पुन्हा एकदा या पर्व 9व्या मध्ये मेगा फायनलला पोहोचलाय.